लाडक्या बहिणींची संख्या ही महिनाभरात 5 लाखांनी घटली आहे। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 इतक्या लाडक्या बहिणी या लाभार्थी होत्या। जानेवारीमध्ये लाभार्थी 5 लाखांनी कमी होऊन 2,41,00,000 आलेले आहेत। लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये त्यांनी चौकशा सुरू केलेल्या आहेत। ज्यांनी त्यांच्या नॉर्म्समध्ये आता नॉर्म्स त्यांनी तयार केले, त्या नॉर्म्समध्ये नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अशा पद्धतीची भीती निर्माण केलेली आहे। आणि सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की आम्ही ह्या लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतो आहे असं सरकारने जाहीर केलं होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, सगळ्यांनी घेतलं। महाराष्ट्रातल्याच नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला। सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे तर कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, 5 लाखांचा आकडा एका महिन्यात कमी झालाय। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर डिसेंबरमध्ये जी आकडेवारी आली होती त्यामध्ये आणि आत्ताची जानेवारीमध्ये आकडेवारी आली त्यामध्ये 5 लाखांची संख्या जी आहे ती घटली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे 65 वर्षावरील 1.5 लाख जवळपास महिला ज्या आहेत त्या या लाभापासून आता वंचित राहणार आहेत। त्यांचं नाव जे आहे सुशांत, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो का?